नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत वारगडे। आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत। खऱ्या अर्थानं त्यासाठी मागील अनेक दिवसापासून मी त्या संदर्भामधले पोस्ट असतील किंवा प्रशासनाला त्या संदर्भामध्ये विनंती करतोय की आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वाघोली केस्तन रोड असेल किंवा नगर रोडचा कोरेगाव विमाचा परिसर असेल किंवा बकुरी रोड असेल, त्या बऱ्यापैकी किंवा चाकण रोड असेल, पुणे जिल्ह्यातील जे रोड आहेत त्या रोडवरती आपण पाहतो की कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आणि वाघोली परिसरामध्ये आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जे इच्छुक नगरसेवक आहेत ते त्या ठिकाणी आता तात्पुरता कचरा उचलतायत रोज किंवा त्या ठिकाणी खड्डे बुजवतायत, परंतु माझी या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी कचरा पडलाच नाही पाहिजे यासाठी आपण काही जबाबदारी घेणार आहात का नाही, यासाठी आपण महसूल प्रशासनाला काय विनंती करणार आहात का नाही। खऱ्या अर्थानं हा कचरा पडण्याची कारणं शोधली पाहिजे। हा कचरा रस्त्यावर येतो कुठून, हा कचरा टाकतं कोण, यासाठी आपण त्या ठिकाणी आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद प्रशासन विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, या सर्वांनी त्या ठिकाणी त्या मुळाशी गेलं पाहिजे आणि तो कचरा पडण्यामागची कारणं शोधली पाहिजे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर कचरा पडतोय ना, त्या संदर्भामध्ये आमच्या माहिती सेवा टीमच्या कार्यकर्त्यांनी माहिती घेतली तर त्या ठिकाणी हा कचरा जो पडत आहे तो सगळा कचरा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बेकायदेशीर प्लॉटिंग झाले त्या प्लॉटिंग मधल्या नागरिक सकाळी कामाला जाताना कचरा पिशवीत भरतात आणि चालतात रस्त्यावर टाकून देतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या बांधकाम व्यावसायिकांनी मोठे मोठे प्रकल्प उभे केले आहेत, ज्यांनी 100 फ्लॅटच्या स्कीम उभे केल्या आहेत, पण त्या एका त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कचरा प्रकल्पासाठी वेगळी व्यवस्था केलेली नाही, ड्रेनेजसाठी वेगळा व्यवस्था केलेली नाही। तेव्हा सगळा ताण हा ते पैसे कमवून निघून जातात, पण सर्व प्रकारचा त्रास हा तुम्हाला आम्हा सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतो। आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत प्लॉटिंग आहे, तरुण मुलं प्लॉटिंग करतात, प्लॉटिंगला विरोध नाहीये, परंतु प्लॉटिंग करताना त्या प्रत्येक प्लॉटिंग धारकांनी, प्रत्येक प्लॉटिंग मालकाने त्या ठिकाणी त्या प्लॉटिंगमध्ये कचरा प्रकल्पासाठी 2 गुंठ सोडली पाहिजे, गार्डनसाठी 2 गुंठ सोडली पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे, लाईटची व्यवस्था केली पाहिजे। फक्त कागदावरतीच ते मोठ्या प्रमाणामध्ये कागदावरती दाखवतात की आम्ही असं केलं, आम्ही तसं केले, परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पैसे कमवून निघून जातात आणि तो त्रास संबंधित नंतर त्या गावातील स्थानिक नागरिकांना, स्थानिक ग्रामपंचायतीला तो सर्व बोजा त्या ग्रामपंचायतीवर येतो। कुठल्याही प्रकारचं सेपरेट लाईटचं सेपरेट त्या ठिकाणी ट्रान्सपरंट घेतला जात नाही आणि मग त्या लाईटचा सुद्धा लोड गावावर होतो। त्यामुळं माझी विनंती आहे, महसूल प्रशासनाने त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, त्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, या सर्वांनी या कचऱ्यातून या आपल्या पुणे जिल्ह्याला बाहेर काढावं आणि खऱ्या अर्थानं याच्या मुळाशी जाऊन याचा तपास करावा अशा विनंती करतो। धन्यवाद।